पाऊसाच्या इथे टाकले, कारण पाऊस येऊ शकतो असं वाटतंय, वातावरण भरपूर आहे. त्यामुळं मला काय एवढं व्हिडिओमधलं नॉलेज नाही, कारण मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम यूट्यूब अकाउंट खोललेलं आहे. त्यामुळे माझा आता प्रवास इथून चालू झालेला आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे माझा, तर तुम्ही बघू शकता. आणि लाईक करा आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. हा मित्रांनो, झोपलो तो मस्तपैकी. कटाळा आला आज, काम भरपूर झालं. मस्तपैकी 2 तास झोप घेतली आता. अरे बापरे, पाऊस चालू वाटते बाहेर. आता रानात जायला अजून लई काम आहे रानात. गुरांचं बघायचंय. तर काय रे काय तुला काय रानात येते तू? येते का रानात येते का? काय करणार रानात तू? रानात देऊ काय करणार? रानात देऊ काय करणार? तर आजचा परत बघू शकता रानातलं काम. तर भेटूच आपण. त्याच्या आधी आपण पाऊस बघू बाहेर चालू आहे का. तर चला पाऊस बघू. कट कर. तर चला बघू आपण बाहेर पाऊस. अरे बापरे, पाऊस तर भरपूर पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा पाऊस मित्रांनो, भरपूर पाऊस झालेला दिसतोय. आता शेतावर गेल्यावर कळलं आता किती पाऊस पडलाय. काय असल्या ओल्यातच काम असतं आमचं. तर बघा हे आमचं घर बघू शकता. तर यांची KTM बघू शकता, खास रानात वापरायला केलेली गाडी, सुझुकी सामोरा. आमचं गाव आमचं गाव आहे. आमच्या गावात तर मारुती बनली. पाऊस पडलेला आहे, वातावरण झालंय. तरी येस आहे आमच्या गावाची. येस म्हणजे ईस्टमध्ये ना कशी असते रानाकडचा रस्ता. आड गावाकडे माणसं वडा. तेच बागा ब्रिज, गोव्याचा बागा ब्रिज. तर कधी येऊ शकतो फिरायला अशी माणसं. तर आपण आलेलो आहे रानात. हे बघा, हे आमची जर्सी गाई. आगाव आहे, आगाव लय आगाव आहे. तुम्ही बघितलं असेल ही जर्सी गाई, याला म्हणते जर्सी गाई. तर पाऊस पडलेला त्यामुळे पाणी पिल का न पिल काय सांगता येत नाही. तर आपण प्रयत्न करतो तिला पाणी पाजायचा. ती बाय पाणी. तर मस्त बाई पाणी प्यायला बघा तुम्ही. कशी वाटली मित्रांनो आमची गाई जर्सी. तर बघा आणि बघत राहा. तर आता जर्सी गाई नेऊन बांधलेल्या जागेवर आता म्हैस चालवले पाणी पाजायला. बघा कशी आहे आमची म्हैस. चिमी नाव बरं घ्यायचं, चिमी. चिमी आहे, चिमी आमची. काय चिमी आहे, पाणी प्याय तुला. बघा पाणी प्यायले आमची. इट इज चिमी. पावसामुळे पाणी कमी पितात जरा, त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि बघत राहा. तर मित्रांनो आमची पांडू गाय बघा अशी वाटली सांगा. हेच पांडू, हिला म्हणतात देसी खिलार. हे पांडू हे पाडची. तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली खिलार आमची. पांडू नावायचं, पांडू. आणि अजून एक आहे गंगा म्हणून. बघा आमची गंगा. इट इज गंगा. हे गंगा,
कसे बघा गंगा गंगा ती मध्ये चल ती मध्ये असे आमची गंगा हो आगाव गे सगळ्यात जास्त म्हणलं तर आगाव आगाव आहे आगाव आमची गे गंगा ए गंगा गंगा ए गंगा तर गंगा पण कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तर चला बघूच आपण हळूहळू माझा प्रवास. सगळं काम झालेलं बऱ्यापैकी. नशीब पावसाच्या आधी वैरण काढून ठेवली होती नाही तर पावसाने पक्क जाम झाला असतं. तर हे बघा घास म्हणते त्याला आणि तो थोडा ऊस आहे आणि हे कडवा आणि हेच कटर. तर आता ही कुट्टी करून ह्यांना टाकायची मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता आता हे कट. तर मित्रांनो आपण आता कटर चालू करत आहे. आता आपण कटर चालू करणार आहे. तर बघा आता आपण मस्त वैरण झालेली आहे. तर आता आपण आता वैरण टाकू. आता तुम्ही बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघा शकता आता आपण आहे एवढा अख्खच कॅरेट एक कॅरेट लागते कम जनावरला एक कॅरेट फुल भरून टाकायचं. आज 2 टाइम मस्तपैकी वैरण टाकायचं. जेवढं भरतं तेवढं भरायचं मस्त घेत होतं कसं असं कुठून भरायचं जरा. हे आमच्या पहिलं दर्शा गेलं असतं. ढबो तिचं नाव आहे ढबो. दर्शित आमच्या डब्बो नाव आहे डब्बो. सगळ्यांची नाव ठेवली होती. मस्त मज्जा नाही आपली मस्त फुल खावा आणि फुल आयुष करा. पण नावेने चालू हे बघा. आता आपण जसे काय टाकलं एका कॅरेट मध्ये अख्खी फुल कुंडी भरती फुल. तर बघू शकता आता आमची चिमीची बारी. चिमी लय हावरी हावरे एकदम हावरे. रांगा हे आमची सावळ आहे बारकी. हे सावळ तर असं तरी आता वैरण पुस्तकी टाकून झाली आहे. तर आता आपण जाणार आहे गावाकडे. आता तर आता हे खाली जातं अशीच वैरण. आता मस्तपैकी पाऊसाच्या इथे टाकले कारण पाऊस येऊ शकतो असं वाटतंय. वातावरण भरपूर आहे.